कशा संदर्भात होता हा? कोण सांगतं? हु इज गोइंग टू टेल मी? कशाबद्दल होता हा? सायलेंट. कम ऑन. कशाबद्दल होता हा? पॉलिजेनिक इनहेरिटन्स कोणत्या कॅरेक्टर बद्दल आपण विचार केला होता? आले का? रेंज मध्ये आले का सगळे? कम ऑन, बोला पटकन. Two or more genes responsible for single character. कशाबद्दल? कशाबद्दल बोललो आपण? दोन कॅरेक्टर पाहिले होते ना? कशाबद्दल पाहिले होते बोला. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचा स्टडी आपण दोन गोष्टींमध्ये केला. एक स्किन व्हीट कर्नेल कलर आणि दुसरं कशात पाहिलं होतं? ह्युमन स्किन कलर. याच्यात आपल्याला सगळ्यात जास्त काय मिळतात? तुम्हाला काल रेशो काढायला सांगितलं होता. काढला का कोणी? एनीबडी? कम ऑन. येस. काय काढला? रेशो काय मिळाला? 1:16:15:21:14:16. असं नका सांगू. मला असं सांगा. इकडे लिहितो मी बघा. इकडे लिहितोय. मग मला 1 मिनिट सगळ्यांनीच बोलू नका. मी लिहितो मग तुम्ही मला त्याचा रेशो सांगा. आपल्याला किती प्रकारचे लोक मिळाले ते आपल्याला बघायचं ना. डार्क ब्लॅक, त्याच्यानंतर डार्क ब्राउन, डार्क ब्लॅक होते, काही डार्क ब्राउन होते, त्याच्यानंतर व्हेरी ब्राउन आणि डार्क ब्राउन. हे इथे व्हेरी डार्क ब्राउन आहे ना बेटा. इथे व्हेरी डार्क ब्राउन, डार्क ब्राउन आणि आणखी एक व्हरायटी होती. येस, म्युलॅटो होते. सावळे. त्याच्यानंतर फेअर, व्हेरी फेअर आणि लास्ट होते अल्बिनो. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 प्रकारचे मिळतात आपल्याला. आता रेशो सांगा आणि आता मला कोणकोणते किती किती मिळतात ते सांगा. 1 डार्क ब्लॅक, 1 डार्क ब्लॅक आणि 1 अल्बिनो. बरोबर? हे तर आपण काल पाहिलं होतं. 1 डार्क ब्लॅक मिळेल, 1 अल्बिनो मिळेल. आता बाकीचे बोला. 6 व्हेरी डार्क ब्राउन 6 आणि व्हेरी फेअर पण 6. व्हेरी फेअर 6 आणि व्हेरी डार्क ब्राउन 6. बर. डार्क ब्राउन 15, फेअर 15. डार्क ब्राउन, फेअर 15, डार्क 15 आणि म्युलॅटो. सर माझे फेअर 14 आले आणि म्युलॅटो 21 आले. म्युलॅटो किती आले? म्युलॅटो 20. माझे 20 आले. बघा एकदा इकडे बघू आपण. पहिले कॅल्क्युलेट तर करू. 64 होत आहेत का? 6 आणि 1 7, 15 आणि 7 22, 22 आणि 20
42, 42 आणि 10 52, 52 आणि 5 57, 57 आणि 6 63, 63 आणि 1 64. आता ज्याचे 14 आले त्याचा इथे रेशो चुकला, कारण 14 येऊच शकत नाही. ज्याने कोणी 14 काढलाय तर रेशो चुकला, काहीतरी मोजण्यामध्ये गडबड. 21 आले ना. हो. हा म्हणजे चुकलं, नंबर नाही चुकला, रेशो काढण्यात चुकला. आपण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा बाळांनो, सगळ्यांनी, की आपण काय पाहिलं होतं काल, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण पाहिलं होतं ए ए बी बी सी सी. याच्याकडे किती आहेत? 6 डॉमिनंट जीन्स आहेत, ॲलिल्स आहेत. किती डॉमिनंट ॲलिल्स आहेत? 6. मग याच्या खाली काय येतील? 5 वाले. याच्या खाली काय येतील? 4 वाले. याच्या खाली काय येतील? 3 वाले. याच्या खाली काय येतील? 2 वाले. याच्याकडे काय येतील? याच्या खाली काय येतील? 1 वाला. आणि याच्या खाली काय येईल? एकही नसलेला, एकही डॉमिनंट नसलेला. तरच 7 टाईप मिळतील ना. नीट लक्ष द्या. 7 टाईप का बरं मिळतील बेटा? ऑल डॉमिनंट, 5 डॉमिनंट, 4 डॉमिनंट, 3 डॉमिनंट, 3 रिसेसिव्ह, 2 डॉमिनंट, 4 रिसेसिव्ह, 1 डॉमिनंट, 5 रिसेसिव्ह आणि नो डॉमिनंट. अशीच कंडिशन राहील ना, तरच 7 मिळतील ना. विचार करा आणि सांगा मला. तुम्ही सगळे मॅथ्स शिकणारे मुलं आहेत, माझ्यापेक्षा तर मॅथ्स तुम्हाला चांगलं आहे. हो. एम आय राईट? माझ्यापेक्षा Yes. मॅथ्स सगळ्यांना चांगलं येतं, कारण तुमचं आता नवं डोकं आहे, फ्रेश आहेत तुम्ही सगळेजण. म्हणजे रेशो काय मिळायला पाहिजे? 1:6:15:20:15:6:1 असा आला पाहिजे. मला काय सांगायचं आहे, या पॉलिजेनिक इनहेरिटन्स मधनं एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की पॉलिजेनिक इनहेरिटन्स आपण याच्या बाबतीत जसं घेतलं, व्हीट कर्नेल कलरच्या बाबतीत जसं घेतलं बाळांनो, तसं हाईटच्या बाबतीतही आपण घेऊ शकतो. height is also a, in human beings height is also a height is also a similar character. It is affected by many genes. It also shows polygenic inheritance. म्हणजे व्हीट कर्नेल कलर जसं आपल्याला दाखवतो, त्याच्यात आपल्याला किती प्रकारचे जेनोटाइप मिळाले होते, फिनोटाइप मिळाले होते? बोला. व्हीट कर्नेल कलर मध्ये सगळ्यात पहिले रेड मिळाला होता, डार्क रेड आय थिंक. त्याच्यानंतर रेड, मीडियम रेड, त्याच्यानंतर इंटरमिजिएट रेड, आणि एक तर व्हाईट होत. आणि याच्या इंटरमिजिएटच्या खाली काय होता? लाईट रेड. काय म्हणायचं? लाईट रेड. हा, लाईट रेड, बरोबर, लाईट रेड असेल. म्हणजे पुन्हा याच्याकडे किती असतील? ऑल डॉमिनंट, म्हणजे ऑल 4, 3, 2, 1. हे काय लिहितोय मी? हे नंबर्स काय लिहितोय? कसले नंबर्स येते? नंबर ऑफ डॉमिनंट ॲलिल्स, नंबर ऑफ डॉमिनंट ॲलिल्स. पहिली गोष्ट ही सांगा मला, हे कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हे जे मी सांगतोय हे आर यू एन्जॉईंग इट? मजा येते का? Yes, sir. Yes, sir. I think it is very interesting topic. You should enjoy it. You should enjoy it. Rather than taking the burden. बर्डन घेण्याच्या ऐवजी तुम्ही जर याचं एन्जॉय केलं ना, तर तुम्हाला सर्टनली यू विल हॅव द व्हेरी काय म्हणूया, इंटरेस्टिंग टॉपिक आहे बेटा हा सगळा. तुम्हाला मजा येईल असं. येत आहे का लक्षात तुमच्या?
बोर्ड दिसतोय व्यवस्थित? मगाशी चमकत होता ना? मगाशी बोर्ड चमकत होता ना? हो सर. क्लिअर झालेला आहे. आता क्लिअर होतोय बघा. आता काय दिसलं आम्हाला याच्यातनं? काय दिसतंय सर? पॉलिजेनिक इनहेरिटन्स मधनं एक गोष्ट प्रूव्ह होते की मेंडलला जसे 2 कॅरेक्टर एकदम प्रॉपर मिळाले, प्युअर डॉर्फ आणि प्युअर टॉल. असं आपल्या समाजात दिसतं का? बोला. असं आपल्या समाजात दिसतं का प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ असे दिसतात का? सांगा मला. बोला बोला, कम ऑन. हो. आपल्या समाजात प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ दिसतात का? आणि त्यांचा नंबर जर आपण काढला तर जे मी आता पॅटर्न लिहिला अशाच प्रकारचा पॅटर्न असतो की काही डिफरंट असतो? विचार करून सांगा मला. काय वाटतं तुम्हाला? सर व्हॉट मला डू यू थिंक? इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या समाजामध्ये जर आपण चेक केलं तर टॉल लोक जे असतील ना, एकदम टॉल, 6.5 पर्यंत हाईट असलेले, 6 फूट 6 इंच, 6.5 फुटाचे, 7 फुटाचे, 7 फुटाच्या लोकांची संख्या आणि 4.5 फुटाच्या लोकांची संख्या ही नेहमी अतिशय कमी असते. लिसन व्हेरी केअरफुली. 7 फूटवाले, त्याचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर तुम्हाला असं दिसेल. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा जो ग्राफ असतो थोडासा आणखी शार्प असतो हा. ॲव्हरेज हाईट इन ह्युमन. जर तुम्ही चेक केलं ना तर सगळ्यात टॉल लोक जे असतील ना, सगळ्यात टॉल, त्यांची संख्या अगदी समाजात बोटावर मोजण्या इतकी असेल. हे जे असतील ना, लेट्स से की याला तुम्ही बेंचमार्क लावला, याला म्हटलं 7 फूट, 7 फीट हाईट वाले आहेत, बरोबर. आणि इकडे हे जे आहेत इथे, हे सगळे 4 फीट और लेस दॅन और इवन लेस, याच्यापेक्षा कमी. मी अजून मेल्स मध्ये बोलतोय. सर मी मध्ये दुसरी आपण डिव्हाइस वरून मला घ्या ना. हो हो हो, चालेल 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 चालेल. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मी काय म्हणतोय, एकदम जे टॉल आहेत ना बेटा, एकदम टॉल, त्यांची संख्या एवढीच असेल ना. हे बघा एवढी. इकडे लक्ष द्या. मी जे जिथं ड्रॉ करतोय ती नीट लक्षात द्या, ती लाईन लक्षात द्या. ते किती असतील? अतिशय कमी असतील. एवढे असतील जे टॉल आहेत ते. त्याच्यातही एक्स्ट्रीम टॉल बघा, अंकी एवढेच मिळतील तुम्हाला. एक्स्ट्रीम 7 फूट वाले, म्हणजे त्यांची संख्या मर्यादित झाली. त्याच्यानंतर 6 फीट टू 7 फीट मध्ये बघा, कम्पॅरेटिव्हली थोडी जास्त नंबर आहे, थोडासा जास्त नंबर आहे. 6 फीट टू 7 फीट मध्ये थोडा जास्त नंबर मिळेल. आणि सगळ्यात जास्त नंबर 5 फीट टू 6 फीट मध्ये बघा. हे जी मी असं लिहितो ना, हे फीट दाखवण्यासाठी असतं. जर मी इथं 5वर असे 2 रेषा मारल्या असतात ते याला इंचेस म्हणतात, इंच दाखवतात, हे फीट दाखवतात. म्हणून आपण असं लिहितो. बघा नीट लक्ष द्या. मला काय म्हणायचंय, नीट लक्ष द्या. म्हणजेच थोडस आणखी खाली घेऊया, थोडस आणखी खाली गेली. इथून इथपर्यंतचा बघा हा
हा जो स्लोप आहे दोन्ही बाजूला आलेला, तर हा जो वर्ग आहे हा सगळ्यात मोठा आहे बघा, हा नंबर सगळ्यात जास्त. आर यू नोटिसिंग दिस? आणि त्याच्यानंतर यांची पण संख्या कम्पॅरेटिव्हली बरीच कमी असते. यांची जी संख्या असते याच्यापेक्षा खालचींची ही संख्या खूप कमी असते कम्पॅरेटिव्हली. कम्पेअर करतोय आपण, सगळ्यात जास्त नंबर कोणता मिळेल. काय दाखवतोय मी? ऍव्हरेज हाईट इन ह्युमन्स. म्हणजेच मला काय म्हणायचंय, असंच स्किन कलरच्या बाबतीत. म्हणजे हाईटला याच्यावरनं काय कन्क्लुजन काढलं सायंटिस्ट लोकांनी? सायंटिस्ट लोकांनी कन्क्लुजन असं काढलं की हाईट इज अफेक्टेड बाय मोर दॅन वन जीन. हाईट इज ऑल्सो अफेक्टेड बाय मोर दॅन वन जीन. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं? त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी मिळते की ऍव्हरेज हाईट असलेल्यांची संख्या नेहमी समाजात जास्त. आता 5 फूट ते 6 फूट याच्यात सगळ्यात जास्त लोक आहेत. इथे या बाजूला जर समजा आपण हाईट हे प्लॉट केला असता तर इथे समजा लिहिलं असतं नाही, इथे आपण लिहिलं 7 फीट, इथे आपण लिहिलं असतं 6 फीट, इथे आपण लिहिलं असतं 5 फीट, इथे आपण लिहिलं असतं इथे 4 फीट. नो डाऊट इथं असं सिक्वेन्सने प्रॉपर दाखवायला पाहिजे, हे अंतर प्रॉपर असलं पाहिजे. पण आपल्याला आता समजून घ्यायचंय, समजून घेण्यापुरतं याला समजून घ्या. तुम्ही ज्या वेळेला ड्रॉ कराल त्यावेळेला तुम्ही तसा स्लोप आणू शकता. मी ऑलरेडी स्लोप काढलेला होता म्हणून मी असं दाखवतो. पण तुम्हाला लक्षात काय आणायचं आहे, जास्तीत जास्त लोक कोणते मिळत आहेत तुम्हाला, की समजा हा जर ग्राफ असा राहिला असता, समजा हे जर सगळे यांच्यामधलं अंतर सारखं राहिलं असतं तर तुम्हाला दिसलं असतं की पीक पर्यंत गेलेले फक्त फार कमी लोक आहेत, पीक पर्यंत फार कमी लोक गेलेले आहेत. आणि हा जो नंबर आहे ना, हा जो नंबर आहे हा असा आला असता, हा असा आला असता आणि मग इथे असा ड्रॉप झाला असता, असं दिसलं असतं. मला काय म्हणायचंय की हाईटचा जो जीन आहे ना तो पण पॉलिजेनिक इनहेरिटन्स दाखवतो. स्किन कलरचा जो जीन आहे ना हा पण पॉलिजेनिक इनहेरिटन्स दाखवतो. इंटेलेक्टचा जो जीन आहे ना तो पण पॉलिजेनिक इनहेरिटन्स दाखवतो. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे की more number of people they belong to the average height, average intellect, त्यानंतर average skin color, म्युलेटोनची संख्या नेहमी जास्त. आर यू गेटिंग? समजतंय का? समजतंय का बेटा हे मी जे बोलतोय? आर यू गेटिंग दिस पॉइंट? बोला. हो सर. बघा तुम्ही जो पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं एक्झाम्पल आपण पाहिलं ना स्किन कलरचं, त्यात सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? त्याच्यात सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? म्युलेटोची आहे. बघा म्हणजे सावळ्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे, बरोबर की नाही? सावळ्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. गव्हाच्या बाबतीत बघा, गव्हाच्या बाबतीत काय तुम्हाला दिसतंय? गव्हाच्या बाबतीत तुम्हाला काय दिसतंय? इंटरमिजिएटची संख्या जास्त आहे. गव्हाच्या बाबतीत पण तुम्हाला काय पाहायला मिळतं की इंटरमिजिएटची संख्या जास्त आहे. म्हणजेच काय झालं की जीन जो सिलेक्ट केला जातो, जे सिलेक्ट केले जातात ते जनरली ऍव्हरेज जे जीन असतात त्यांचा नंबर नेहमी जास्त असतो. कारण नेचर युजली सिलेक्ट इट आणि तेच जास्त असतात. आता त्याच्या मागे काय रिझन्स असतात कदाचित पुढच्या आठवड्यात आपल्याला शिकावं लागेल. आज आय थिंक तुम्हाला ही गोष्ट आता पॉलिजेनिक इनहेरिटन्स मध्ये काय काय आपण पाहतो आणि कशा पद्धतीचं असतं ते आपल्याला लक्षात आलं. तर तुम्हाला जर विचारलं की ऍव्हरेज हाईट इन फिमेल्स काय असेल, ऍव्हरेज हाईट इन फिमेल्स काय असेल, तर यू विल फाइंड दॅट ऍव्हरेज हाईट इन फिमेल इज अराउंड 5 feet 1 inch to 5 feet 9 inch ऍव्हरेज हाईट. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण भारतातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये मॅक्सिमम स्त्रिया ह्या हाईटच्या दिसतात. लेस दॅन 5 feet त्यांचाही नंबर कमी आहे आणि मोर दॅन 5 feet 9 inch तिथे एकदम टॉल दिसेल लेडी, इतर लोकांमध्ये ठळक उठून दिसेल. येतंय लक्षात? म्हणजेच
average number of people, they are more always in society, and that is because of the genes, and it shows the polygenic inheritance. तर आपण काल याच्याबद्दल शिकलो. याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे? याच्यात लक्षात ठेवण्यासारखी व्हीट कर्नेल कलरचं एक्झाम्पल आलं तर हे बघा, बऱ्याच मुलांना हे अशा पद्धतीचा जो थेरी क्वेश्चन असतो लिहायला खूप भीती वाटते. काही नाही, त्याला काय करायचं, घरी जाऊन प्रॅक्टिस करत राहायची. ज्या वेळेला तुम्ही घरी जाता त्यावेळेला या तुमच्या नोटबुक मध्ये असं निराळे कॅरेक्टर घेऊन जर तुम्ही 2-4 वेळा प्रॅक्टिस केलेली असेल ना, तर तुम्हाला हे क्वेश्चन चांगले मार्क देणारे क्वेश्चन असतात. 3 to 4 मार्क्सला हे क्वेश्चन विचारले जातात बोर्ड मध्ये. तर डिस्क्राईब द पॅटर्न ऑफ व्हीट कर्नेल कलर, आणि ते कशाचं एक्झाम्पल आहे? इट इज द एक्झाम्पल ऑफ डेव्हिएशन फ्रॉम मेंडेलिझम. बरोबर आहे की? मग हे जे डेव्हिएशनचे एक्झाम्पल्स आहेत हे लक्षात ठेवा. आज आपण पुन्हा एक डेव्हिएशनचा प्रकार शिकणार आहोत, जे शिकणं गरजेचं आहे. मी मागे काही पेपर्स उचलून पाहिले तर त्याच्यात ते आलेले आहेत. त्याला म्हणतात एपिस्टॅसिस. दॅट फिनोमिनॉन इज कॉल्ड ॲज एपिस्टॅसिस. आपल्यामध्ये बरेचसे मुलं नीट साठी पण प्रिपेअर करतायत. देअरफॉर इट इज नेसेसरी टू एक्सप्लेन फॉर देम ॲट लिस्ट, आणि बाकीच्यांची प्रॅक्टिस होईल अशा पद्धतीने त्यांनी विचार करा. कारण तुमच्यापैकी जवळजवळ सगळेच नीट साठी अपियर होतात, जरी फोकस नसला तरी सुद्धा. आता एपिस्टॅसिस मध्ये 2 प्रकार आपण शिकणार आहोत. एक डॉमिनंट एपिस्टॅसिस आणि दुसरा रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. एपिस्टॅसिस, डॉमिनंट एपिस्टॅसिस आणि रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. आता एपिस्टॅसिस काय फिनॉमिनॉन आहे हा नीट समजून घ्या. त्याच्यासाठी छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला याला समजून घ्यायचं असेल तर काय कसं समजून घ्यायचं? हे जे एपिस्टॅसिस प्रकार आहे हा इंटरजेनिक असतो. कसा असतो बेटा? इंटरजेनिक असतो. आतापर्यंत जे आपण फिनॉमिनॉन शिकतोय ते कसे असतात? इंट्राजेनिक असतात. इंटरजेनिक आणि इंट्राजेनिक ही गोष्ट नीट लक्षात घ्या. इंटरजेनिक आणि इंट्राजेनिक. इंटरजेनिकचा अर्थ होतो की 2 वेगवेगळ्या जीन्समध्ये, आणि इंट्राजेनिक म्हणजे हा एक जीन आहे. समजा एक हाईट हे कॅरेक्टर घेतलं आपण, त्याचे 2 फॉर्म्स असतील ॲलीलचे, एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी. हे काय त्याचे व्हेरिएंट्स आहेत किंवा ॲलील्स आहेत? हे काय आहेत? ॲलील्स आहेत. हे कसे आहेत? एकाच जीनचे टाईप आहेत. अशा प्रकारचं जे दिसेल आपल्याला, त्याला आपण काय वर्ड यूज करतो? त्याला आपण म्हणतो इंट्राजेनिक. हे जे जीन असतील हे कसे असतील? इंट्राजेनिक असतील. इंट्राजेनिक म्हणजे 2 जीन्सचा आपसात संबंध. आपल्याला माहिती आहे इथं लॉ ऑफ डॉमिनन्स काम करतो. लॉ ऑफ डॉमिनन्स काय करतो? लॉ ऑफ डॉमिनन्स सांगतो की जो डॉमिनंट जीन असेल तो दुसऱ्याला सप्रेस, दुसरा जो रिसेसिव्ह जीन असतो त्याला तो एक्सप्रेस होऊ देतो. तो जनरली जो रिसेसिव्ह जीन असतो तो म्युटेटेड जीन असतो, म्हणजे त्याच्यामध्ये म्युटेशन झालेलं असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून तो जो दुसरा जीन असतो त्याला मास्क कोण करतो? जो डॉमिनंट जीन असतो. हे आपण नॉर्मली सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि इट प्रूव्ह द लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो आपल्याला? की जो डॉमिनंट जीन असेल तो काय करतो? इट सप्रेसेस, इट masks the effect of recessive gene. हे आपण शिकलोय लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये. इथपर्यंत हे सगळ्यांना कळतंय का मी बोललेलं? कम ऑन, आर यू गेटिंग दिस?
Yes, sir. हो, sir. व्हेरी गुड. आता इथे मी जो फेनॉमिनॉन समजून सांगणार आहे, इट इज डिफरंट. आता इथे काय डिफरंट आहे ते नीट लक्षात घ्या. आणि इथे आपल्याला नॉर्मल जो रेशो असतो, नॉर्मल रेशो काय मिळतो आपल्याला, जर डॉमिनंट हेटेरोझायगस डॉमिनंटचा क्रॉस केला तर रेशो काय मिळतो आपल्याला. आय एम टॉकिंग अबाउट द फिनोटिपिक रेशो 3:1. 3 डॉमिनंट मिळतात आणि एक रिसेसिव्ह मिळतो, बरोबर आहे ना. म्हणजे 3:1 रेशो मिळतो. समजा आपण जर एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह यांचा क्रॉस केला, प्युअर डॉमिनंट आणि प्युअर रिसेसिव्ह, तर आपल्याला रेशो मिळतो 4:0. एम आय राईट ऑर रॉंग? हे कळतंय का, आठवतं का सगळ्यांना, सांगा बरोबर. Yes. हे आठवतं का सगळ्यांना, बरोबर. आता इथे मात्र आपल्याला चेंज मिळणार आहे. इथे आपल्याला चेंज कसा होतो ते तुम्हाला दाखवायचं. आता मला काय म्हणायचं, पहिले लक्षात ठेवा, तुमच्याकडे इथे दोन वेगवेगळ्या जीनचा, म्हणजे एका जीनचा काही संबंध नसतात. लिसन व्हेरी केअरफुल. एका जीनचा त्या जीनशी काही संबंध नाहीये, पण तरी सुद्धा त्या जीनला तो अफेक्ट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज एपिस्टॅसिस. एपिस्टॅसिस वर जाऊन त्याला रोखतोय. स्टॉप. स्टॅसिस शब्दाचा अर्थ होतो थांबवणे. जो वरचढ होऊन थांबवतो त्याला, रोखतो त्याला, त्याच्या इफेक्टला मास्क करतो. दॅट इज कॉल्ड एज एपिस्टॅसिस. असे कंडिशन आपल्याला डॉमिनंट जीन मध्ये पण पाहायला मिळते आणि रिसेसिव्ह जीन मध्ये पण पाहायला मिळते. पण जनरली रिसेसिव्ह जीन मध्ये पाहायला केव्हा मिळते, इन होमोझायगस. इथे रिसेसिव्ह म्हणजे होमोझायगस मध्ये. आता कसं ते तुम्हाला सांगतो. याला एक एक्झाम्पल देतो, घरगुती एक्झाम्पल आहे, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे जे घरगुती एक्झाम्पल आहे बाळांनो, हे घरगुती एक्झाम्पल जर तुम्ही समजून घेतलं ना तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता दोन भाऊ आहेत एकाच कुटुंबातले, भाऊ बहीण आहेत, भाऊ आहेत, एकाच कुटुंबात. नॉर्मली काय असतं, घरामध्ये जो मोठा भाऊ असतो ना, मोठा भाऊ जो असतो ना, त्याची सत्ता चालते. कोणावर? छोट्या भावावर. छोट्या भावावर सत्ता चालते. आलं लक्षात. छोट्या भावावर सत्ता चालते. मोठ्या भावाची सत्ता छोट्या भावावर चालते. मोठा भाऊ डॉमिनंट असतो, त्याला काही पाहिजे असेल तर घेऊन टाकतो. तो जर रागावला, चिडला तर लहाना रडतो, तक्रार करतो आई वडिलांकडे. बहीण लहान असेल तर बहीण तक्रार करेल. येतं लक्षात. म्हणजे याचं हा ऐकतो, याचं हा ऐकतो, नॉर्मल. या सीन मध्ये काय होतं बाळांनो, की हा डॉमिनंट आहे आणि हा रिसेसिव्ह आहे. याने हा रागावला की हा गप्प बसतो किंवा हा रडायला लागतो. इज नॉर्मल. पण एकाच फॅमिलीचे मेंबर आहे. एवढंच नाहीये, ज्या वेळेला हा एखादं काम करू शकत नाही त्यावेळेला हा जबाबदारी घेतो, मदत करतो, निर्णय रोल त्याचे जे असतात तो करतो. पण तो हा डॉमिनंट. हा याला अभ्यास करायला भाग पाडेल, हा याला खेळायला जात असेल तर थांबवेल, हा काही गडबड करत असेल तर त्याला थांबवतो. अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे हा काय करतो, हा याला दाबतो. हा घरातला मेन आहे, डॉमिनंट आहे, दादा आहे. प्रॉब्लेम असा आहे की एक दिवस काय झाला, एक दिवसाचा सीन आहे. हा घरातला दादा आहे, याच्यावर रुबाब करतो, याला तो सप्रेस करतो, मास्क करतो. पण एक दिवस असा आला की त्या दिवशी शेजारचे, याचा काही संबंध नाही, शेजारचे दोन याच्या वयाचे पोरं आले. याच्या वयाचे, या दोघांमध्ये फार अंतर नाहीये, 2-2, 3-3 वर्षाचा अंतर आहे. 3 वर्षाचा मोठा तेवढा. हे शेजारचे दोन मुलं आले, यांनी या दादाला वाजवलं आणि याचा डॉमिनंटनेस कमी करून टाकला. ज्यांचा काही संबंध नव्हता, तर गल्लीतले होते, शेजारचे होते. ते दोन्ही भाऊ एकत्र आले. अरे हा फार गडबड करतो, आवाज काढतो, याला काही संबंध नसताना काहीतरी त्यांचं बाहेर झालं असेल, येऊन त्यांनी वाजवलं आणि याचा डॉमिनंटनेस कमी करून टाकला किंवा याला बिचाराला मलूल करून टाकला.
वास्तविक त्यांचा तसं करायला नको होतं. पण ते काय होते, मी माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. ते 2 लहान भाऊ होते. याच्यापेक्षा एजने लहान होते, पण ते दोन्ही एकत्र आले, दोघांची शक्ती एकत्र आली आणि दोघांनी मिळून काय केलं, याला सप्रेस. या अशा प्रकारचं जे एपिस्टॅसिस आपल्याला पाहायला मिळतं, या एपिस्टॅसिसला आपण म्हणतो रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. याला काय वर्ड यूज करतो बाळांनो, रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. रिसेसिव्ह एपिस्टॅसिसचा अर्थ काय, ज्या वेळेला हे होमोझायगस कंडिशन मध्ये असतील, होमोझायगस कंडिशन मध्ये असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल AA, RR अशी कंडिशन असेल, त्याला आपण काय म्हणतो, होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. म्हणजे होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन मध्ये हे डॉमिनंट जीनला काय करतात, सप्रेस करतात. डॉमिनंट जीनला सप्रेस करून टाकतात, त्याचा इफेक्ट मास्क करतात. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. डॉमिनंट एपिस्टॅसिस मध्ये, डॉमिनंट एपिस्टॅसिस मध्ये अपोजिट सिच्युएशन असेल. डॉमिनंट एपिस्टॅसिस मध्ये एक जरी डॉमिनंट जीन असेल समोरच्याकडे, एक जरी डॉमिनंट जीन असेल, तरी तो दुसऱ्या डॉमिनंटलाही सप्रेस करून टाकतो, तो दुसऱ्या डॉमिनंटलाही सप्रेस करून टाकतो. आणि रिसेसिव्हचा तर प्रश्नच येत नाही, रिसेसिव्हचा प्रश्नच येत नाही. रिसेसिव्हला तर असंही दाबून टाकतो, म्हणजे दुसरा जो डॉमिनंट आहे त्यालाही दाबून टाकतो. म्हणजे स्वतः इतका डॉमिनंट असतो की दुसऱ्याचा, डॉमिनंट असो की रिसेसिव्ह असो, त्याला मास्क करून टाकतो. दॅट टाइप ऑफ एपिस्टॅसिस इज कॉल्ड ॲज, आणि ऍक्च्युअली विच इज नॉट रिलेटेड. या फेनॉमेनॉन मध्ये काय शिकायचं आपल्याला, एपिस्टॅसिस मध्ये दॅट जीन इज ऍक्च्युअली नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर, बट व्हेन इट कम्स इन होमोझायगस कंडिशन इट सप्रेसेस. हे मला सांगायचं आहे. आता याचा एक एक्झाम्पल घेऊन आपण याला पहिले याच्याबद्दल 1-2 ओळी थेरी लिहूया आणि त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल घेऊन त्याला सॉल्व्ह करूया. बघा, लिहा सगळ्यांनी, लिहा. नॉर्मली इन मेंडल्स dominant and recessive concept. Normally in Mendel's dominant and recessive concept, one dominant allele mask or suppress म्हणजे दाबून टाकणे, suppress the effect or action of, action लिहिलं तरी चालेल, of another recessive allele. It is commonly seen in alleles of same gene. It is commonly seen in alleles of same gene. Which is called intragenic condition. Sir, it is commonly seen. It is commonly seen in alleles of same gene. It is commonly seen in alleles of same gene. आता इन एपिस्टॅसिस, आता खालच्या पॅरामध्ये लिहा, इन एपिस्टॅसिस व स्टार मारून, जर सुरुवात केली असेल तर असं स्टार करून टाका. इन एपिस्टॅसिस
two recessive genes which are present on different locus, masks the effect of dominant gene. Mask the effect of dominant gene ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. These recessive genes, recessive alleles control different character. म्हणजे ज्याचा तुमचा काही संबंध नाही, ज्या कॅरेक्टर साठी तो ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल नाही, तरी तो येऊन त्याचा इफेक्ट दाखवून जातो. म्हणून मी शेजाऱ्याचं उदाहरण स्टार्टिंग काय आणलंय सांग. when two recessive alleles or genes mask the effect of another dominant gene. When two recessive genes mask the effect of another dominant gene. Actually इथं मी बोर्डवर लिहिलंय बघा. These recessive alleles control, alleles म्हणा किंवा आता दोन बद्दल बोलतोय म्हणून यांना दोन आले की जीन्स लिहू शकतात. These recessive gene control different character. त्याच्याशी संबंधित कॅरेक्टरचा याचा काही संबंध नाही. येतंय लक्षात. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो की दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज इंटरजेनिक. दिस इज इंटरजेनिक. पुन्हा लिहिलं मी, डबल लिहितोय. इंटरजेनिक. तुमचं इकडे लक्ष गेलं पाहिजे म्हणून. इंटरजेनिक. दोन जीन्सच्या मधला संबंध आहे. दोन फॅमिलीज मधला संबंध आहे. ज्यांचा काही संबंध नाहीये पण दोन फॅमिलीज मध्ये हा संबंध आहे. जसं शेजाऱ्याकडे आपले आणि शेजाऱ्याचे संबंध चांगले असतील. आपल्याकडे कोणताही कार्यक्रम नाहीये, चांगल्या अर्थाने सांगतोय, आपल्याकडे कुठलाही कार्यक्रम नाहीये, पण तू शेजाऱ्याचे ना आपले संबंध इतके चांगले आहेत की त्यांनी सांगितलं की उद्या आमच्या मुलाचा बर्थडे आहे, तुम्ही स्वयंपाक करायचा नाही. आपल्याकडे स्वयंपाक करण्यासाठी काही अन्नाची तुटवडा नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही, काही नाही, पण त्यांचा प्रभाव आहे आपल्यावर. त्यांनी आपल्यावर एवढं प्रेम केलं, एवढे आपले त्यांचे चांगले संबंध, त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या स्वयंपाक करायचा नाही. ती धमकी आहे का? नाही, ते प्रेम आहे. बरोबर आहे की नाही. त्या दिवशी आपण दिवसभर स्वयंपाक करत नाही, मग सकाळपासून आई, आपण सगळेजण शेजारी जातो, त्यांना मदत पण करतो, त्यांचे छोटे मोठे जे कामं असतात ते पण करतो, कारण ते ॲज इफ दे आर अवर फॅमिली मेंबर. आणि अशा पद्धतीने आपण त्यांना मदत करतो आणि तो कार्यक्रम, तो जो बर्थडेचा प्रोग्राम असतो तो आपण सेलिब्रेट करतो, आहे की नाही. त्या दिवशी त्यांनी आपल्यावर असं इम्प्रेशन टाकलं किंवा अशा पद्धतीने त्यांनी प्रेम केलं की आपल्याला त्या दिवशी स्वयंपाक करायची गरजच पडली. व्हाईस वर्सा. सीन नंबर टू तुम्ही काय म्हणू शकता की शेजारी काही दुर्दैवाने घटना घडली. अशा वेळेला आपण त्यांच्याकडे काय करतो? त्यांना सांगतो तुम्ही गडबड करायची नाही, आम्ही तुमचं स्वयंपाक करू, तुमच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, आम्ही मला मदत करतो. काय झालं? इफेक्ट. आपण काय करतोय म्हणजे तसं बघायला गेलं तर टू फॅमिलीज आर डिफरंट, तसं टू जीन्स आर डिफरंट. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट कॅरेक्टर, बट
in some incidences this gene is going to affect the another one, this kind of. आणि तो जर नुसता अफेक्ट नसेल करत, स्वतःचा प्रभाव दाखवत असेल, तर दॅट इज कॉल्ड एज एपिस्टेसिस. दॅट इज कॉल्ड एज एपिस्टेसिस. जो दबला गेला त्याला काय म्हणायचं? हायपोस्टॅसिस. त्याला आपण काय म्हणतो? हायपोस्टॅसिस. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज हायपोस्टॅसिस. आणि त्याला त्या जीनला आपण काय म्हणतो? हायपोस्टॅटिक जीन. हायपोस्टॅटिक जीन. येतंय का? हे एक्झाम्पल क्लिअर झालं का सगळ्यांना? हे पहिल्यांदा सांगा मला. समजलं का? हे एक्झाम्पल समजलं का एपिस्टॅसिस हायपोस्टॅसिसचं? कमॉन कमॉन. हे कळतंय का बाळांनो सगळ्यांना? येस सर. एपिस्टॅसिसचा फेनोमेनॉन कळतोय का सगळ्यांना? राजेश्वरी, तुला कळलं का? राजेश्वरीला? हो सर, समजला. व्हेरी गुड. ओके. तर आपण आता काय करू? याचं एक्झाम्पल कडे ऍक्च्युअली बघूया. आता छोटस पहिल्यांदा त्याची थोडस समजून घेऊ, पार्श्वभूमी समजून घेऊ. कशामध्ये हा स्टडी केला गेला? एपिस्टॅसिसचा फेनॉमेनॉन कशामध्ये स्टडी केला गेला तो आपण नीट समजू. माऊस जे असतात ना, माऊस, त्यांच्यामध्ये आपण इथे आपल्या बुकमध्ये माईस असा वर्ड यूज केला, त्यामुळे आपणही माईस यूज. माईसेस मध्ये काय पाहायला मिळालेलं आहे की हा फेनॉमेनॉन प्रॉमिनंटली आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे अगवटी बद्दल कोणाला माहिती आहे का? अगवटी कलर काही असतो माहिती आहे का तुम्हाला? अगवटी पॅटर्न असतो. इकडे लक्ष द्या. पहिले अगवटी वर्ड समजून घे. AGOUTI. अगवटी. नॉर्मल असतो ब्राऊन, आणि आणखी एक व्हरायटी असते येलो, आणि चौथी व्हरायटी असते अल्बिनो. प्रत्येक गोष्ट समजून सांगतो. अगवटी शब्दाचा अर्थ होतो हा उंदीर आहे, हा जो उंदीर आहे या उंदराला आगवटी पॅटर्न आपण केव्हा म्हणतो की नॉर्मली याची जी स्किन आहे, नॉर्मली याची जी स्किन आहे ही स्किन ब्राऊन आहे. खूप ब्लर झालं ब्राऊन सर. कलर. हो सर. एक मिनिट ऐका, फक्त आवाज ऐका, थोड्या वेळात क्लिअर होईल. ब्राऊन जे ब्राऊन कलर इज डॉमिनंट, आणि हा जो कलर आहे ब्राऊन कलर असतो, याच्यावर जर असे पट्टे असतील ना, पट्टे, कोणते पट्टे? लेट्स से की असे पट्टे असतील, येलो आणि ब्लॅक पट्टे असतील. काय असतील बाळांनो? येलो आणि ब्लॅक. येलो अँड ब्लॅक बँड्स असतील, किंवा स्ट्रिप्स म्हणूया तुम्ही, STRIPS, स्ट्रिप्स असतील. तर या कंडिशनला आपण म्हणतो अगवटी. याला काय म्हणतो बाळांनो आपण? अगवटी. हे बघा, मी बाजूला जातो, पुन्हा येईल, आता क्लिअर होईल 2 मिनिटात. स्क्रीन क्लिअर होईल 2 मिनिटात. रेंज तर चांगली आहे. झाला क्लिअर ना? क्लिअर झालं का? हा. आता बघा, अगवटीला मी काय म्हटलं? अगवटी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये येलो आणि ब्लॅक कलरचे पट्टे असतील. येलो आणि ब्लॅक कलरचे पट्टे असतील ब्राऊन वर. ब्राऊन, त्याच्या स्किन कोट कलर कसा आहे? ब्राऊन आहे. त्याच्यावर जर पट्टे असतील तर त्याला काय म्हणतो? अगवटी. त्याला वर्ड काय यूज करतो आपण? अगवटी. येत आहे का लक्षात? अगवटी शब्द समजला का सगळ्यांना? पहिले ते सांगा. कमॉन बोला. अगवटी वर्ड समजला का? ब्लॅक आणि येलो पिगमेंटचे पट्टे असणं याला आपण काय म्हणतो? अगवटी. आणि स्किन कलर कसा असेल? ब्राऊन. स्किन कलर कसा असेल? ब्राऊन. येतंय सगळ्यांच्या लक्षात? आता mices with generally AA do not produce yellow bands
and have solid colored hair. आता कॅपिटल C जो आहे, कॅपिटल C is dominant gene for color of mice. Dominant C is capital C is dominant for the color of mice. ठीक आहे. त्याच्यानंतर एनी कलर वर का, असं अमकाच कलर असं नाही, एनी कलर अदर दॅन अल्बिनो, अल्बिनो नसेल फक्त. त्याच्यानंतर कॅपिटल सी अगवटी माईस आणि अल्बिनो माईस क्रॉस केले. अल्बिनो म्हणजे व्हाईट कलर, व्हाईट कलर. त्याला नॉर्मली ब्राऊन म्हणूया. नुसते ब्राऊन जर तयार झाले त्यांना आपण म्हणतो कलर. आणि आगवटीचा अर्थ तुम्हाला कळला. हे बघा इकडे लक्ष द्या. ब्राऊन कलर येण्यासाठी जो डॉमिनंट आलेले तो आहे सी. सी फॉर कलर, सी फॉर कोट कलर, कॅपिटल सी. बरोबर. आगवटीसाठी रिस्पॉन्सिबल असतो स्मॉल ए इन होमोझायगस कंडिशन. बरोबर. आणि अल्बिनोसाठी स्मॉल सी रिस्पॉन्सिबल असतो. हे कळलं का? नीट लक्षात घ्या. आगवटीसाठी काय असेल? आगवटीसाठी असेल कॅपिटल सी स्मॉल ए ही कंडिशन असेल. स्मॉल सी कॅपिटल ए CCAA, सॉरी हे इथं व्हाईट कलर साठी CCAA अशी कंडिशन असेल अल्बिनो साठी. आणि इथे अशी कंडिशन असेल आगवटीसाठी कॅपिटल ए हा डॉमिनंट करतोय, याला सप्रेस करतोय. आता ह्या जीनचा तसा बघायला गेला तर ह्या कलर कोडशी काही संबंध नाही. हा जीनच डिफरंट आहे. हा जीन जो आहे ना हा नॅचरली डिफरंट आहे. आणि हा जो जीन आहे हे ह्यात पूर्ण होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन. दिस इज होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन आहे. याच्यामध्ये जे माईस प्रेझेंट असतील ते सगळेचे सगळे कसे असतील? अल्बिनो असतील. आता क्रॉस कसा केला? प्युअर मध्ये करतोय आपण, तिकडे लक्ष देऊ. आता आगवटीचा क्रॉस आपल्याला कशाची करायचा? अल्बिनोची करायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर होईल, घाबरू नका. आता इकडे लक्ष देऊ. कलर्ड किती मिळतात आणि डेव्हिएशन कसं होतं ते तुम्हाला इकडे लक्ष देऊ. काही गोष्टी ज्या असतात ना, एक्झाम्पल देण्यापेक्षा किंवा थिअरी लिहिण्यापेक्षा ते प्रत्यक्ष लिहून मग त्याला एक्सप्लेन केलं तर जास्त चांगल्या कळतं. आता आगवटी जी आहे त्याचा जिनोटाइप काय असेल? कॅपिटल सी कॅपिटल ए. आगवटी माईस इथे लिहूया. क्रॉस केलाय, दिस इज प्युअर पॅरेंट. क्रॉस केला आपण कोणाबरोबर करणार? अल्बिनोशी. स्मॉल सी स्मॉल ए. हे काय आहेत? अल्बिनो म्हणजे पांढरे उंदीर. अल्बिनोचा अर्थ काय होईल? पांढरे उंदीर. यांचा दोघांचा आपसात क्रॉस केला. आता क्रॉस केल्यानंतर झालं काय? नीट लक्षात. आता याच्यामध्ये गॅमेट किती प्रकारचे प्रोड्यूस होतील? बोला इथे बनवा, सांगा गॅमेट. कॅपिटल सी कॅपिटल ए स्मॉल ए. बरोबर. आता आपल्याला काय मिळाले?
हेटेरोझायगस काय मिळाले? हे सगळे अगावटी मिळाले. काय मिळाले बेटा? अगावटी. हेटेरोझायगस कंडिशन मध्ये सगळे काय मिळाले? अगावटी मिळाले. आणि हे कसे आहेत? कॅपिटल सी, स्मॉल सी आणि कॅपिटल ए, स्मॉल ए. these are all अगावटी. हे अगावटी जी आहेत, हे अगावटी जे मिळाले यांचा आपण काय क्रॉस करणार आहोत? सेम. बघा इकडे लक्ष द्या. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए क्रॉस्ड विथ कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए यांचा आपसात क्रॉस केला. दिस इज काय म्हणतो याला आपण? सेल्फ क्रॉसिंग केलं आपण त्यांचं. आणि क्रॉसिंग केलं किंवा प्लांट्स असतील तर सेल्फिंग म्हणतो. सेल्फ क्रॉसिंग केलं. आणि आता गॅमेट्स कसे बनतील मला सांगा. कॅपिटल सी, कॅपिटल ए एक प्रकारचा, कॅपिटल सी, स्मॉल ए दुसऱ्या प्रकारचा, स्मॉल सी, कॅपिटल ए तिसऱ्या प्रकारचा आणि स्मॉल सी, स्मॉल ए चौथ्या प्रकारचा. एम आय राईट ऑर रॉंग? बोला. हेच मिळतील ना? येस. बरोबर आहे ना? आता हे जे 4 प्रकारचे गॅमेट आपल्याला मिळाले, आपण काय करतो? एकाला आपण मेल समजू, एकाला आपण फिमेल समजू आणि युनिट स्क्वेअर मांडू. आता बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने इफेक्ट आपल्याला मिळतोय नीट लक्ष द्या. पुसतोय मी, पुसतोय बघा. आता आपल्याला गॅमेट तुमच्या वहीत नाही पुसलं गेलं, मला इथं बोर्डवर पुसणंच भाग आहे. चेकर बोर्ड बनवतोय आपण. कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल सी, स्मॉल ए, स्मॉल सी, कॅपिटल ए आणि स्मॉल सी, स्मॉल ए. बरोबर आहे ना? हो सर. सिमिलर इकडे कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल सी, स्मॉल ए, स्मॉल सी, कॅपिटल ए आणि स्मॉल सी, स्मॉल ए. फिमेल, मेल. भरा पटकन, चालू करूया. आता कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल ए काय मिळाले? काय मिळाले? कसे बनतील सगळे? अगावटी. कॅपिटल अगावटी. बरोबर? अगावटी. पुन्हा इथं कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए काय मिळतील? अगावटी. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, कॅपिटल ए काय मिळतील? अगावटी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे जिथे कॅपिटल ए जातोय तिथे तिथे तो एक्सप्रेस केल्याशिवाय राहणार नाही. इथे काय दिसेल? कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए काय मिळतील? अगावटी. कारण ही आपण पाहिली होती हेटेरोझायगस कंडिशन. पुन्हा इथे काय येईल? कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए इथे काय मिळतील? अगावटी. कॅपिटल सी, कॅपिटल सी, स्मॉल ए, स्मॉल ए. कॅपिटल सी, कॅपिटल सी, स्मॉल ए, स्मॉल ए हे कसे मिळतील? कलर. इथे कोणता जीन रिसेसिव्ह झाला? हे बघा, हे 2 डॉमिनंट जीन आले, त्यामुळे आता इथे एक्सप्रेस होणार नाही. इथे आपण म्हणतो कलर्ड. कलर्ड माईस मिळेल. कलर्ड म्हणजे ब्राऊन जो होता त्याचा ओरिजिनल कलर तो मिळेल आपल्याला. आता पुढचा कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए काय मिळतील? पुन्हा अगावटी.
आता इथे कॅपिटल सी, स्मॉल सी, Small स्मॉल ए, स्मॉल ए, काय मिळतील इथं? कलर. काय मिळालं बेटा? कलर. इथे आता काय येत आहे? कॅपिटल सी, कॅपिटल ए, गडबड आहे का काय? small c. स्मॉल सी. हा स्मॉल सी. C, sir. दिस इज ऍक्च्युअली स्मॉल सी. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, बरोबर? कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए. आता याला कंटिन्यू करतोय आपण. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए, स्मॉल सी. कोणी बोलतंय का? कोणाचा ऑडिओ चालू आहे बेटा? काही प्रॉब्लेम आला का? स्मॉल सी, कॅपिटल ए. त्याच्यानंतर इकडे येत आहे स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए. आता इथे काय येईल? कॅपिटल सी, स्मॉल सी झालेलं आहे. कॅपिटल सी, स्मॉल ए. इथे येईल स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए. आणि इथे येईल CCAA. आता इकडे लक्ष देऊ. ज्याच्याकडे एक जीन रिस्पॉन्सिबल आहे कॅपिटल आणि आगवटी असेल, तर हे बघा इथं काय मिळणार आहे? आगवटी मिळणार आहे आपल्याला. इथे मिळणार आहे आगवटी. आणखी इथे मिळणार आहे आपल्याला आगवटी. इथे मिळतील आपल्याला अल्बिनो. याला वेगळ्या कलरने लिहितो. इथे मिळेल आपल्याला एक मिनिट. इथे काय मिळेल? आगवटी. इथे कॅपिटल सी, स्मॉल सी. इथे मिळेल कलर. आता रेशो कडे बघूया. हे सगळेच्या सगळे काय मिळतील आपल्याला? अल्बिनो. बघा दिसतंय का सगळ्यांना? अल्बिनो दिसतंय का सगळ्यांना? हो सर. नीट बघा. आपण काय पाहिलं? कॅपिटल जीन जिथे पण आहे त्याच्यामुळे कोणतं कॅरेक्टर प्रोड्यूस होत आहे? आगवटीचं. बघा एक जरी कॅपिटल जीन आहे तरी तो काय प्रोड्यूस करतोय? सगळ्या ठिकाणी कॅपिटल सी आणि कॅपिटल ए काय काय रिप्रेझेंट करतात? कॅपिटल सी इज रिस्पॉन्सिबल फॉर कोट कलर, म्हणजे ब्राऊन कोट कलर,
आणि अगोटीचा पॅटर्न म्हणजे येलो आणि ब्लॅक. येलो आणि ब्लॅक. अगोटीचा अर्थ काय झाला की येलो आणि ब्लॅक ब्लॅक बँड्स आहेत त्यांच्यावर, पट्टे आहेत. काय त्याच्यावर पट्टे आहेत, त्यांना आपण काय म्हणतोय अगवटी. आता अगवटी आपल्याला काय मिळतात हे बघा, इथे क्लिअर कट मिळत आहे. म्हणजे कमीत कमी 2 जर जीन्स असतील तर आपल्याला अगवटी पॅटर्न मिळतो. कोणते? डॉमिनंट जीन्स. कोणते कोणते? कॅपिटल सी आणि कॅपिटल ए. हे जिथे जिथे असतील तिथे ते आपल्याला, हे जर दोन्ही प्रेझेंट असतील एकाच वेळेला तर आपल्याला अगवटी पॅटर्न मिळतो. बघा किती मिळतात? 1 2 3 4 5 6 7 8 9. काय मिळाले बेटा आपल्याला? 9 मिळाले अगवटी. अगवटी किती मिळाले? 9. आता कलर्ड किती मिळाले? कलर्ड किती मिळाले? कारण त्याच्याकडे एकच डॉमिनंट जीन आहे बघा. आता अगवटी पॅटर्न याने मास्क करून टाकला. हे बघा, याने मास्क केला. रिसेसिव्ह आहे ना, रिसेसिव्ह आहे, पण तरी सुद्धा अगवटी पॅटर्न याने मास्क केलेला आहे. दिस इज द एक्झाम्पल ऑफ, कुठे गेला? दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिसेसिव्ह एपिस्टॅसिस. रिसेसिव्ह एपिस्टॅसिसचं एक्झाम्पल बघा कसं आहे. वास्तविक हा जीन कसा आहे, हा एलील कसा आहे, जीन म्हणतोय मुद्दाम कारण दोन्ही फॉर्म्स प्रेझेंट आहेत म्हणून याला मी जीन म्हणतोय. हा कसा आहे? रिसेसिव्ह आहे. इथे रिसेसिव्ह आहे, इथे रिसेसिव्ह आहे, इथे रिसेसिव्ह आहे. आता याने अगवटी पॅटर्नला मास्क केलेलं आहे. म्हणजे आपण घेताना जरी अगवटी पॅटर्न घेतलेला होता तरी त्याला मास्क करून टाकलेला आहे. आणि इथे काय प्रोड्यूस केलेलं आहे? कलर फक्त प्रोड्यूस होऊ दिलेला आहे. इथे बघा, इथे पण कलर प्रोड्यूस होते, इथे पण कलर प्रोड्यूस होऊ दिला. याचा अर्थ काय झाले? आपल्याला 3 काय मिळेल? कलर मिळाला, कलर्ड मिळाले. आणि आता अल्बिनो किती मिळत आहेत? 1 2 3 4 आर अल्बिनो. म्हणजे आपल्याला रेशो काय मिळाला? 9:3:4. हा फिनोटिपिक रेशो. एक फक्त करेक्शन करायची आहे, सगळ्यांनी एक करेक्शन करून घ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये. एक करेक्शन मी सांगतो तेवढी फक्त करून घ्या. तुम्हाला पॅटर्न तोच मिळतो, फक्त एक करेक्शन करायची. इकडे बघा सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. आपण असा पॅटर्न लिहिला होता ना, कॅपिटल सी पॅरेंट प्लांट दाखवतोय. कॅपिटल सी स्मॉल ए पाहिजे. आणि इथे क्रॉस करताना आपण प्युअर पॅरेंट आपण जो घेतलेला आहे तो कसा आहे? स्मॉल सी कॅपिटल ए. एवढा चेंज करून घ्या फक्त. हा चेंज करा म्हणजे तुमचा पुढचे सगळे प्रश्न मिटून जातील. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इथे आपल्याला काय मिळेल? कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल ए स्मॉल ए. इथे कारण कसं आहे? एकाच प्रकारचे गॅमेट बनतील. कॅपिटल सी स्मॉल ए, इथे गॅमेट बनतील स्मॉल सी कॅपिटल ए. पण हे जेव्हा क्रॉस करू तेव्हा कॉम्बिनेशन आपल्याला हेच मिळेल.
बाकीचं सगळं करेक्ट आहे. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की दिस इज अगौटी. फक्त इथे हा वर्ड लिहून ठेवा, अगौटी. आणि हा आहे अल्बिनो. आता हे एक्झाम्पल तुम्हाला एकदम क्लिअर. फक्त वरती चेंज करून घ्या, जिथून आपण स्टार्ट केलं ना तिथे चेंज करा बाळांनो. अल्बिनो किती मिळत आहेत? 4 मिळत आहेत. याचं कारण असं आहे, या सी चा इकडे लक्ष द्या. capital C small a crossed with small c capital A याला आपण म्हणतो अल्बिनो. हे पॅरेंट पॅरेंट. इकडे लक्ष देऊ. 2 जीन हे बघा, हा जो ए आहे हा डॉमिनंट जीन आहे, हा जो आहे इकडचा हा डॉमिनंट जीन आहे. आता ज्या वेळेला हा रिसेसिव्ह फॉर्म मध्ये येईल, म्हणजे स्मॉल सी फॉर्म मध्ये येईल, बघा हा काय करतोय, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा जो आहे हा काय करणार आहे, हा ज्या वेळेला येईल त्यावेळेला याचा इफेक्ट मास्क करून टाकतो. हा याचा इफेक्ट मास्क करतो. इट मास्क द इफेक्ट ऑफ कॅपिटल ए. इकडे बघा. त्यामुळे इकडे बघा, या कंडिशन मध्ये, ह्या कंडिशन मध्ये, ह्या कंडिशन मध्ये आणि इथे तर ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 3 जे असतात हे 3 एक्स्ट्रा अल्बिनो मिळण्याचं कारण काय, या दोघांनी मिळून याचा इफेक्ट दाबून टाकला. बघा, याचा इफेक्ट दाबून टाकला, याचा इफेक्ट दाबून टाकला, इवन इफ इट इज डॉमिनंट. इथे बघा, म्हणजे व्हॉट एव्हर आय वॉज सेइंग, इथे इट इज डॉमिनंट जीन विच इज एक्सप्रेस्ड हियर. इट इज डॉमिनंट जीन कुठे गेला, इट इज एक्सप्रेस्ड हियर. इट इज डॉमिनंट जीन विच इज एक्सप्रेस्ड हियर. कॅपिटल सी इज डॉमिनंट, तर त्यामुळे तो एक्सप्रेस झालेला आहे. परंतु हाच जीन, हा जीन जो स्मॉल सी आहे, स्मॉल लेटर, त्याने काय गडबड केलेली आहे, त्याने याचा इफेक्ट अगौटी ज्याच्यामुळे अल्बिनो आलेला आहे त्याला मास्क करून टाकलेला आहे. दिस अल्बिनो कॅरेक्टर हॅज बीन मास्क्ड बाय दिस स्मॉल जीन. कोणता आहे तो, स्मॉल सी. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. आणि लिहा आता याचं डिस्क्रिप्शन, याचं डिस्क्रिप्शन लिहा. याचं डिस्क्रिप्शन लिहा. Recessive epistasis occurs in mice body color. Recessive epistasis occur in mice body color pattern. Mice body color pattern. Agouti pattern means there are strips of bands of
there are strips or bands of black and yellow pigment. Black and yellow pigment on brown body color, on brown body coat. पुढे लिहा. Agouti hairs are produced by. Agouti hairs are produced by dominant allele A. Dominant allele A. A stands for agouti. पुढे. Mice with generally mice with gene AA, small a, mice with gene small a do not produce yellow bands. And have solid color hairs. Solid color hairs. Capital C is responsible for. Capital C is responsible for development of any color. Development of any color. Development of any color at all. At all. At all. अब पुढचं लिहितोय. A mouse with genotype. A mouse with genotype small c will be albino. Will be albino. When there is capital C and capital A, capital C and capital A, agouti mice will be produced. Will be produced or will be seen. When capital C and A gene is present, it produces color mice. Produces colored mice. Final line आता conclusion ची.
agouti 9 कलर agouti-चा जीनोटाइप लिहून घेऊ. कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल ए, कॅपिटल स्मॉल ए, हे आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर कलर्ड मध्ये आपल्याला मिळतील 3. त्याच्यामध्ये आपण पाहू कॅपिटल सी, कॅपिटल सी, स्मॉल ए हा पॅटर्न मिळेल. आणि दुसरा कॅपिटल सी, स्मॉल ए हा पॅटर्न मिळेल आपल्याला. आणि तिसरा जो आहे दॅट इज अल्बिनो. अल्बिनो तुमच्या समोर आहे. स्मॉल सी, कॅपिटल ए, कॅपिटल ए, स्मॉल सी, कॅपिटल ए, स्मॉल ए, हे 2 मिळतील. आणि नंतर जो ओरिजिनल आहे तो आहे स्मॉल सी, स्मॉल ए, स्मॉल ए. Here recessive allele suppresses the effect of dominant gene A. Hence, albino are formed. Hence, it is the example of recessive epistasis. That is small c does not allow to express capital A in presence of it. लिहिलं का? Yes, sir. मग लिहिताय का सगळे? हो सर. Yes, sir. हो सर. समजलं का नाही समजलं? समजलं का जड गेलं खूप? सुरुवातीला थोडीशी गडबड झाली होती. आगोटी मध्ये लिहिताना गडबड झाली होती. एक पण बघा इथे छोटीशी गडबड झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम येतो समजून घ्यायला. काय लिहिलं होतं? पॅरेंट कसे असले पाहिजे? आगोटी कसे तयार होतात? कॅपिटल सी, स्मॉल ए, स्मॉल ए. दिस इज द नॉर्मल. त्याच्यानंतर अल्बिनो कसे प्रोड्यूस होतात? जेव्हा कलरचा कॅरेक्टर रिसेसिव्ह असेल आणि आगोटी पॅटर्न म्हणजे कॅपिटल जो आगोटीच्या रिस्पॉन्सिबल आहे तो जर डॉमिनंट असेल तर आपल्याला माईस कसे मिळतात? अल्बिनो. आणि ह्या दोघांचा आगोटी आणि अल्बिनोचा जर क्रॉस केला तर खालचा पूर्ण 16 याच्यामध्ये बॉक्सेस मध्ये जे आपण लिहिले तशा पद्धतीचा पॅटर्न मिळतो. आणि आपण समजून घेतलं की कोणत्या वेळेला काय मिळतो. आगोटी आपण केव्हा म्हणतो आणि कलर्ड केव्हा मिळतो आणि अल्बिनो केव्हा मिळतो. उद्या परत याचा एक एक्झाम्पल घेऊन आपण पुढे जाऊया. त्याच्यात डॉमिनंट एपिस्टॅसिस आपण समजून घेऊ
आणि पुढे जाऊ. याच्याबद्दल आणखी चांगली काही इन्फॉर्मेशन आहे का, किंवा याच्यापेक्षा सिंपल एखादं एक्झाम्पल आहे का? मी बघ